शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या मित्रमैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक शेवट. धुळ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि सोलापूरच्या मनोहर मामाच्या भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच आता धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील जैताने येथे एका भोंदूबाबांनी शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी आलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जयश्री रजनीकांत कापुस्ते वय वर्ष 25, अक्षय गंगाधर सोनवणे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मृत जयश्री ही एका फायनान्स कंपनीत काम करत होती, तर अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर काम करत होता. तसेच त्याचा वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय देखील होता. शनिवारी सकाळी साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर भडगाव रस्त्यावर टेंबे फाट्याजवळ एका शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला आणि या महिलेचं तोंड रुमालाने बांधलं होतं. तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून देण्यात आली होती, जेणेकरून हा अपघाताचा प्रकार वाटावा. आणि या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. निजामपूर पोलिसांनी तात्काळ पथकासह घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपासात हा मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.